विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत। अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर येते। अहिल्यानगरच्या अकोलेमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत। संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातलाय। नुकसानीचे पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। वैभव पिचड तहसीलदारांमध्ये शाब्दिक खडाजंगी देखील झाली आहे। इथे अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीयेत, त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। हरीश डिमोटे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। हरीश, काय नेमका प्रकार घडलाय? आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस होत असतो आणि यावेळी तर अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे तालुक्यामध्ये जी भात शेती आहे किंवा इतर जी शेती आहे याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असताना प्रशासनाकडनं कोणतेही पंचनामे जे आहेत ते अद्यापपर्यंत झालेले नाहीये। खरं तर सरकारने मदत देखील जाहीर केलेली आहे, मात्र ही मदत असेल कशी मिळणार हा प्रश्न आहे। कारण इथले पंचनामेच जर शासनापर्यंत पोहोचलेले नाहीये तर ती मदत कशी मिळेल हा प्रश्न आहे। त्यामुळे आज वैभव पिचड आणि काही शेतकरी हे तहसीलदारांकडे याविषयी विचारणा करण्यासाठी त्यांच्या भाषेमुळे त्या ठिकाणी वैभव पिचड जे आहेत यांची तहसील अगदी त्या ठिकाणी शेतकरी आक्रमक आहेत आणि पंचनामे केले जावे, आम्हाला मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र तहसीलदार काही ऐकून घेण्याच्या तयारीतनं तिथे दिसत नव्हते। आमचं काम सुरू आहे। या संतप्त प्रतिक्रियेनंतर सरकार त्याची दखल घेते का ते पाहावंच लागणार आहे आणि लवकरात लवकर यांचे पंचनामे होईल अशी अपेक्षा आपण ठेवूयात। हरीश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।